आपण स्वयंपाक करताना एक चूक करतो रोज. ती चूक आपण करायची नाही, त्याच्या जागेवर आपण नामस्मरण करायचं. आपलं आरोग्य चांगलं का राहत नाही आणि मुलाला पाहिजे ते यश मिळत नाही, मालक खूप कष्ट करतायत पण कष्टाचं चीज होत नाही, घरात आलेली लक्ष्मी टिकत नाही, आपल्या घराला गावात किंमत नाही. त्याच्यासाठी एकच करावं लागेल. तुम्ही काय चूक करता? स्वयंपाक तर करता, पण स्वयंपाक करता करता नको त्याची उचापाती चालू असते. राधाची सून आली का, सखूची सून गेली का, घरच्या भाकरी खाऊन लोकांचे धुणे धुवायला कोण सांगितलं तुम्हाला? करता का नाहीये तुम्ही? भाकरी तर करता आपण, स्वयंपाक तर करता, पण उद्धार कुणाचा तरी करता, कुणाबद्दल तरी चुकीचं बोलता. मग ते तुम्ही कुणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही, याचा अर्थ कुणाची निंदा करायची नाही. स्वयंपाक करताना काय नाही करायचं? निंदा कुणाचीच करायची नाही, कसलीच निंदा नाही करायची. निंदेमुळे काय होतंय? ते अन्न दूषित होतं. दूषित अन्न जो खाईल त्याचं आरोग्य खराब होईल, दूषित अन्न जो खाईल त्याची बुद्धी भ्रष्ट होईल. कारण माणसाच्या आहारावरच माणसाचे विचार अवलंबून असतात. आपण काय खातो याच्यावरच आपल्या बुद्धीतून काय बाहेर पडतं ते अवलंबून. मग माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की स्वयंपाक करताना किमान तेवढा वेळ तरी कुणाचीच निंदा करू नका. स्वयंपाक करताना राधा, सखू, गोधा, यमुना, जमुना काही गरज नाही तुम्हाला कुणाबद्दल काही बोलण्याची. काही महिला म्हणतात ताई याचं त्याचं बोलल्याशिवाय खाल्लेलं पचतच नाही. त्याच्यासाठी सेपरेट वेळ काढा, स्पेशल क्लास, स्पेशल तास, निंदेचा तास, एक स्वतंत्र वेळ काढा त्याच्यासाठी, पण त्या वेळेत ते करू नका. खरंच तुम्हाला वाटतंय तुमच्या घराची प्रगती व्हावी, लेकरू बुद्धिमान व्हावं, पतीच्या हाताला यश मिळावं, गावात घराला मान प्राप्त व्हावा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, घराचा विकास व्हावा असं जर वाटत असेल ना माझ्या ताईंनो, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. तुमच्या हातात या गोष्टी आहेत. सोपं आहे. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता ना, अजिबात त्यावेळेला कुणाचीच निंदा करू नका. एकच करा, रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं, कोटी कल्याण होईल. काय मागता तुम्ही देवाला? तुम्ही जे मागितलं त्याच्या 10 पट देईल तो तुम्हाला. काय मागायचं कळतं आपल्याला? नाकातली नथ देन, भारी साडी देन, बंगला दे, गाडी दे, हे आपलं क्षुल्लक मागणं आहे. अरे आपण कधी स्वप्नातही जी गोष्ट अपेक्षा केली नसेल एवढं देऊन जाईल तुम्हाला तो. पण ज्या बाईला खरंच घराची काळजी आहे ना, ती बाई या मंत्राचा जप करेल. आणि ते कधीपासून?